नमस्कार. संग्रामपूर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. महावितरणच्या नावाचा गैरवापर करून नागरिकांची थेट आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. बावनबीर तालुका संग्रामपूर येथील शेख मुनाफ, शेख मन्नान यांच्यासह अनेक ग्राहक फसवणुकीचे बळी ठरले आहेत. दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी नागेश पाटील नावाचा व्यक्ती व त्याचे सहकारी स्वतःला महावितरणचा कर्मचारी असल्याचे भासवत नागरिकांच्या घरी पोहोचले. वीज मीटर खराब आहे असा खोटा दावा करून कोणतीही अधिकृत पावती न देता मीटर बदलण्यात आले आणि ग्राहकाकडून तब्बल 477 रुपये वसूल करण्यात आले. मात्र महावितरणच्या अधिकृत ग्राहक सेवा केंद्राने स्पष्ट केले आहे की मीटर बदलासाठी ग्राहकांकडून थेट एकही रुपया घेतला जात नाही. यामुळे हा प्रकार थेट फसवणूक आणि जनतेची लूट असल्याचे उघड झाले आहे. तक्रार दाखल करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. संग्रामपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये 10 जणांची टोळी अशाच प्रकारे लाखो रुपयांची बेकायदेशीर वसुली करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. महावितरण प्रशासनाने तात्काळ सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. महावितरणच्या नावावर सुरू असलेली ही उघड फसवणूक थांबवली नाही तर त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील. सह्याद्री माझा न्यूज करिता करीम शेख, संग्रामपूर. ₹80 लेकर गए उन्होंने। मीठा बढ़ाने वाले ने हाँ, क्या बोल रहा था? सबसे ले रहे बोले, हाँ, ऑनलाइन कर रहे थे बोले। ये तो फ्री में रहता मीटर, इसकी बात नहीं लगते. बोले भाई हमको हमने दिए। तुम्हारा खराब हो गया था कि जानबूझ के बढ़ा के दी? जानबूझ के बताया, बोले ज्यादा घाघरा बोले लाइट के ज्यादा बताया चार्जिंग थोड़ा उसमें। तुम्हारा मीटर खराब नहीं था, नहीं, तुम्हारे पैसे वापस होना. हाँ